नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नुकत्याच पार पडलेल्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आलेली आहे। कर्जमाफीबद्दल हे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। यामध्ये कोण पात्र ठरणार, निकष काय असणार याबद्दल संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिलासा देणारी मोठी योजना राबवण्याची तयारीत राज्य सरकार आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या आधारेच शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या कारणामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 22 ते 27 हजार कोटी रुपयाचा भार पडण्याची शक्यता आहे। मात्र लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। दैनिक लोकसत्तेच्या दिलेल्या वृत्तानुसार या योजनेत सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे। 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे। त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे। महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। त्यानंतर या निर्णयावर काम करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या अध्यक्षपदी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी होते। समितीत वित्त, कृषी आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य बँकेचे प्रशासक यांचा समावेश सुद्धा करण्यात आला। या समितीने सुमारे 6 महिन्याचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे। दरम्यान शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय दबाव वाढत असल्याने अहवाल येण्यापूर्वीच सरकारने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले होते की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल। तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जमाफी आणि कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल। या योजनेनुसार 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरून काढणार आहे। मात्र ज्यांचे कर्ज 2 लाखपेक्षा जास्त आहे त्यांनी आधी स्वतःचे कर्ज फेडावे लागेल। त्यानंतर सरकार त्यांना 2 लाखापर्यंत मदत देणार आहे। याशिवाय जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन प्रामाणिक कर्जफेडीला प्रोत्साहन दिले जाणार असे सुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे। समितीत कर्जमाफीसाठी काही कठोर अटी लागू आहेत। त्यासाठी त्यांना यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे। खातेफोड करून लाभ घेणाऱ्यांना निर्बंध आणणे तसेच शेती क्षेत्राची मर्यादा ठरवणे अशा उपाययोजनांचा समावेश केलेला आहे। मात्र या अटींना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने कोणत्याही नव्या अटी लागू न करता पूर्वीच्या योजनेप्रमाणेच कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे। ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब ठरलेली आहे। आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि त्यानंतर शेतकऱ्यासाठी ही मोठी आणि जबाबदारी आर्थिक स्थितीनुसार ही बातमी मिळणार। त्यानंतर शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारने दिलेला आहे। तर लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तुमच्यापर्यंत जेव्हा कर्जमाफी होईल सर्वात पहिले आपण बातमी आणू। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।